मला असं वाटतं आमच्या पक्षाच्या नेत्यावर आरोप केला म्हणून मी कोणावर आरोप करणार नाही, पण CIDनं पूर्णपणे याचा तपास केलेला आहे, याचा क्लोजर रिपोर्ट पूर्णपणे सादर केलेला आहे आणि आता कोण लोक यांना बळजबरी कशा पद्धतीने करायला लावतं मला असं यथावकाश शिवसेना हे सगळ्या गोष्टी समोर आणतील, कारण मी ते जवळपास 240 पानाचं त्यांचं वाचलं. अतिशय पूर्वग्रह दूषितपणे त्याच्यातल्या काही गोष्टी लिहिलेल्या आहे आणि मला असं वाटतं हे सुस्पष्टपणे न्यायालयाच्या निदर्शनास आलं असेल किंवा येईल आणि त्याच्यामुळे हे राजकारण म्हणून बदनामी म्हणून ह्या गोष्टी केल्या जात आहेत. सत्यता मला असं वाटतं ऑलरेडी आलेली समोर आणि जी काही राहिलेली ती अशा या सगळ्या रिपोर्टच्या माध्यमातून निश्चित समोर येते. काल भिडेंचं एक मोठं वक्तव्य आलं की शिवाजी महाराज सर्वधर्मीयांचे नव्हते तर फक्त ते हिंदूंचे होते. शिवाजी महाराजांना एक छोटं करण्याचं काम ही मंडळी करते. हेच भिडे म्हटले होते की 15 ऑगस्ट काय भारताचा स्वातंत्र्य दिन आहे का? मग काय स्वातंत्र्यासाठी लढलेले लोक का वेडे होते का? आणि शिवाजी महाराज हिंदूंचे होते. हिंदवी स्वराज्य त्यांनी म्हटलेलं आहे, हिंदू स्वराज्य नाही, हिंदवी स्वराज्य म्हटलेलं आहे त्यांनी. हिंदवी स्वराज्य स्थापनेचं त्यांचं उद्दिष्ट होतं, ते त्यांनी सफल केलंय. जर त्यांना म्हणायचं असं ते हिंदू स्वराज्य म्हणू शकले असते, पण त्यांनी हिंदवी म्हटलेलं आहे. हिंदवीची व्याख्या ही व्यापक आहे. हिंदवी म्हणजे या देशात सगळे जे राहणारे भले ते हिंदू धर्माच्या अखत्यारीतले असतील ते लोक, परंतु शिवाजी महाराज हे सर्वांचे होते. हे 100% जे काही ते म्हणतात हिंदूंचेच होते. मग हिंदूंचेच होते तर मग त्यांच्या विरोधात मुस्लिम हिंदू वकील का होते? औरंगजेबाकडं हिंदू वकील का होते त्यांच्या विरोधात? त्यांच्या बाजूने त्यांच्या तोपखान्याचे प्रमुख त्यांच्या सैन्याचे मुस्लिम का होते? याचंही उत्तर आपल्याला शोधावं लागेल. कुराणाची प्रत कुठं सापडली तर ती मस्जिदमध्ये नेऊन ठेवा असा सैनिकांना आदेश का त्यांनी दिला होता? हाही मला वाटतं याही भूमिकेचा विचार करावा लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना एक छोटं करण्याची एक स्पर्धा या सगळ्या एका विचाराच्या लोकांमध्ये लागलेली दिसते. ते मोठे नेते आहेत ना, त्याच्यामुळे मला वाटत नाही त्यांचं काही त्याच्यात. सुनील तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीत स्नेहल जगताप यांना मदत केली होती. या मदतीची परतफेड म्हणूनच राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला असं भरत गोगावले म्हणाले. चांगलं आहे तुमची अडवान तुमची जिरवा चालू आहे. हक्कभंग समितीकडून आजच सुषमा अंधारे यांनी कुणाल कामरा यांना खुलासा करण्याबाबत नोटीस देण्याची शक्यता. काही होत नसतं त्यांनी. त्यांचा काय संबंध इकडं? कोणाचा हक्कभंग केलाय त्यांनी कोणाचं नावच घेतलं नाही तर तो सांगेल एक मिनिटात मी कोणाचं नावच नाही घेतलं. ठाण्यामध्ये अनेक लोक दाढीवाले, अनेक लोक चष्मेवाले, त्याला काय असं तो सांगेल. त्यांनी काय करणार आहे हक्कभंग समिती? बरं, एका पराभवाने खचणार नाही असं शरद पवारांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये वक्तव्य. खरं शरद पवार एक ज्येष्ठ नेते, अनेक धक्के जय पराजय त्यांनी पाहिलेले आणि मला वाटतं हा एक अविभाज्य भाग आहे राजकारणाचा म्हणा, जीवनाचा म्हणा. जय आणि पराभय होत असतात. थँक्यू. चला मी बंद. संतोष देशमुख हत्यामध्ये जो एक आंधळे आहे तो बऱ्याच दिवसांपासून सापडत नाही. हा झालं ना ते. मुलीने काल दिलेली आहे आणि सुद्धा संतोष देशमुखांना मारण्याची लाकडी काठी, पाईप, वायर हे सगळं जे काही आहे ते सुद्धा जप्त केलेलं आणि सगळ्या प्रकरणाची कबुली केली. हे तर सत्य आहे. संतोष देशमुखाची हत्या त्यांनीच केली, परंतु त्याच्यात वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून केले हे विषय येण्याचं बाकी आहे. मला वाटतं निश्चित या तपासात ते सगळं येईल या पोलिसांच्या चौकशीमध्ये. कुणाल कामराला पोलिसांच्या 3rd डिग्रीचा वापर करावा लागेल असं शंभूराज देसाई. कुणाल कामराला 3rd डिग्रीचा वापर करत असताना तुम्हाला तेवढीच डिग्री लावावं लागेल, कारण राज्याचे मंत्री आहात. मंत्र्यांनी मोजून मापून तोलून बोललं पाहिजे. मंत्र्यांना हे अधिकार नाही आहे बोलायचे. कोणाला 3rd डिग्री लावायची का 2nd डिग्री लावायची का 1st डिग्री लावायची? तुमच्या डिग्र्या बोगस आहेत तशा सगळ्या. त्यांनी काय फरक नाही पडत 1st काय 2nd काय 3rd काय. परंतु मला असं वाटतं मंत्री ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात, एकीकडे घटनेचं 75 वर्ष आपण साजरा करतो आणि मंत्री अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याची गोष्टी करतात, मला वाटतं हे चुकीचं आहे. दहशतवादी संघटनेकडून कुणाल कामराच्या चॅनलला पैसे मिळत होते असा आरोप राहुल कनारांनी केला. 24 तासात युट्यूब चॅनलवर कारवाई करण्याची. राहुल कनाल दलाल माणूस आहे, त्याचं काय बोलायचं. स्वारगेटला ज्या मुलीवर अत्याचार झाला होता त्या मुलीनं पोलिसांवर काही गंभीर आरोप केले. ते
म्हणतात की अत्याचार कसा झाला हे अनेक पुरुष अधिकाऱ्यांना मला सांगावं लागायचं. चुकीचं आहे. खरं तर या सगळ्याच्यात महिला पोलीस अधिकारी असल्या पाहिजे, त्यांनीच तपास केला पाहिजे, त्यांच्याकडे स्टेटमेंट घेतलं पाहिजे. असं असताना जर पुरुष याच्यात इंटरफेअर करत असेल तर मला असं वाटतं निश्चित याची चौकशी करावी लागेल. आणि असे जर पुरुषांनी अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर मला असं वाटतं हा सुद्धा मोठा क्राईम आहे. विधिमंडळाच्या वेगवेगळ्या समित्या नेमल्या गेल्या, मात्र या समित्यातून धनंजय मुंडेंनी त्यानंतर काढू नये. तर या संदर्भात समिती नेमण्याची उद्धव ठाकरे साहेब आणि होळकरांनी मागणी केली आहे. तर संभाजी ब्रिगेडकडून आता ते स्मारक हटवण्यासाठी अडचण. हे पण या सगळ्या गोष्टी जुन्या आहेत. याच्याविषयी तुम्ही आणि मी काही बोलू शकत नाही. उगाच कोणी सांगितलं म्हणून मी बोलणं, कोणी सांगितलं म्हणून मी ऐकणं, याला काही अर्थ नाही. निश्चित ऐतिहासिक पुरावे, इतिहास अभ्यासक यांची समिती असावी, त्यांना निर्णय घेऊन द्यावा. मला वाटतं याच्यात राजकीय प्रकारच्या कोणी भानगडीत पडू नये. 24व्या घटना दुरुस्तीनुसार संसदेला संविधानात बदल करण्याचे अधिकार विधानसभेतील भाषणात मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांनी माहिती दिली आहे. तर 26व्या घटना दुरुस्तीत संविधानातील कलम बदलण्याचे संसदेला अधिकार आहेत असे तुम्ही. संविधान बदलायचे अधिकार नाहीये. संविधानात बदल, संविधानात पण बदल नाही. संविधानाचे जे काही कलम असतील, जे आता कालानुरूप त्याच्यात बदल आवश्यक असतील, जसं आता 73व्या 74व्या घटना दुरुस्ती स्थानिक स्वराज्य संस्था याचं झालं. पक्षांतराचं मला वाटतं 52वी घटना दुरुस्ती ही झाली. कारण आयाराम गयाराम ज्यावेळेस 3 वेळेस एक कोण गयाराम का आयाराम हरियाणाचा त्यांनी पक्ष बदलला, त्यावेळेस अशा घटना दुरुस्तीची आवश्यकता वाटली आणि मला वाटतं घटना दुरुस्ती झाली. ठीक आहे, त्याची कशी वाट लावली आणि हा वेगळा मुद्दा आहे. परंतु घटनेत बदल करण्याचा कोणताही अधिकार नाही. घटनेच्या काही कलमात कालानुरूप बदल करण्याचा अधिकार आहे. 106 दुरुस्ती आता पण झालेल्या आहे. ठाकरेंकडून फडणवीस आणि शिंदेमध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका उद्धव सामंतांनी केली आहे. कितीही बालिशपणा केला तरी दोस्ती तुटणार नाही असते. ठाकरेंना या गोष्टीची गरज नाहीये. तुमच्यातलाच विस्तव आडवा जातो का हा तुम्ही तपासला पाहिजे. तुमची दोस्ती चांगली ठेवा. तुमच्या खात्यात तुम्हाला विचारलं जात नाही, मुख्यमंत्री डायरेक्ट इंटरफेअर करतात, ही तुमची छान दोस्ती आहे. तुमच्या खात्याच्या मंत्र्यांनी एसटीचं टेंडर काढलं, ते मुख्यमंत्री रद्द करतात, ही चांगली दोस्ती आहे. तुमच्या खात्याने जालन्याला एक 900 कोटी रुपयाचं ॲक्विजिशनचं काम सोपवलं होतं, त्याला स्थगिती दिली, ही चांगली दोस्ती आहे. तुमची अशी दोस्ती तुम्हाला लकलाव. तुमचे साधे OSD सुद्धा मुख्यमंत्री होऊ देत नाही, PS होऊ देत नाही, चांगली दोस्ती आहे. उद्धव ठाकरेंकडे अवंजर फॅन क्लबचं नेतृत्व असल्याची टीका बावनकुळेंनी केली. तेव्हा तर ते सौगाती मोदी नाही तर ही विकासाची गॅरंटी आहे. एक कोणता विकास आहे? मग सगळ्याला द्या ना. दिवाळीला दिलं कधी? दिवाळीला कधी दिलं? तुम्हाला आता निवडणुकीच्या तोंडावर दिसलं, मग तुम्हाला लाजा वाटल्या नाही त्यावेळेस मुसलमानांना बोलायला? मुसलमानांच्या भावना जाणून न घेता वेगवेगळे मुद्दे कोरून काढता. कुठं हा मुद्दा, कुठं UP मध्ये, कुठं MP मध्ये, कुठं राजस्थानमध्ये, कुठं दिल्लीमध्ये. त्यावेळेस थोडीशी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. हा कोणता विकास आहे? विकास झाला तर तुमच्याकडे कवडी नाही आहे, त्यामुळे हे धंदे करता तुम्ही. विधानसभा निवडणुकीनंतर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. नव्याने पक्षात जे आले त्यांचा मान सन्मान होईल आणि जुन्याचीही काळजी घेऊ असं अजित पवार. त्यांचा पक्ष आहे, त्यांनी ठरवायचं असतं, त्याच्यात आपण काय बोलायचं. संतोष देशमुख